नमस्कार फॅमिली, मी रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते आणि माझ्या आजच्या व्हिडिओतनं मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे. एग आप्पे म्हणजेच अंड्याचे आप्पे. तर अंड्याच्या आप्पेची सोपी झटपट टेस्टी रेसिपी तुम्हाला दाखवते. तर इकडे मी 6 अंडी घेतलेली आहेत. 6 अंडी मधली 3 अंडी पूर्ण घेतलेली आहेत आणि 3 अंड्यांमधलं फक्त एग वाईट घेतलं आहे. तर तुम्हाला जर पूर्ण 6 अंडी होल घ्यायची असतील, पूर्ण 6 अंडी, तर तुम्ही घेऊ शकता. पण इकडे मला मॅडमनी सांगितलेलं 3 एग वाईट घे आणि 3 होल अंडी घे. ते मी इथे टाकलेले. त्यानंतर कांदा बारीक चिरलेला, हिरवी मिरची बारीक चिरलेली, कोथिंबीर बारीक चिरलेली याच्यात टाकलेली आहे. त्यानंतर ही काळी मिरीची पावडर मी क्रश करून टाकत आहे. त्यानंतर रंगासाठी मी थोडीशी हळद टाकते. चवीप्रमाणे मी मीठ टाकते. जसं आपण ऑमलेटसाठी वगैरे बॅटर तयार करतो ना, तसंच आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे. तुम्हाला जर थोडासा क्रंचीनेस, क्रिस्पीनेस पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, म्हणजे 1 चमचा तांदळाचं पीठ किंवा 1 चमचा बेसन टाकू शकता. पण मी इकडे काहीच टाकलेलं नाही आहे. मी डायरेक्ट हे बॅटर, आता हे आप्पे पात्र आहे, आप्पे पात्राला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेणार आणि त्यानंतर ना हे जे अंड्याचं बॅटर आपण बनवलेलं आहे ते आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि छानपैकी असं दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत. आप्पे पात्रामध्ये हे अंड्याचं बॅटर टाकताना आपल्याला अर्धच भरायचं आहे, पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही आहे, नाही तर त्याचं ऑमलेट बनून तयार होईल. कारण हे बॅटर आहे ना खूप फुगतं आणि खूप मोठे मोठे आप्पे होतात आणि मग ते एकत्र एकच असं ऑमलेट होईल. त्यामुळे अर्धेच आप्पे पात्रात भरायचं आहे आणि त्यानंतर आपण आता हे गॅसवर ठेवणार आहे. बघा, अशा प्रकारे हे भरायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे, वर झाकण ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे हे झाकल्यानंतर थोड्या वेळाने बघाल तर हे असं होतं, खूप वरपर्यंत फुगतं. त्यानंतर त्याला खालच्या बाजूनी शेकून घ्यायचे. असे आपण सगळे आप्पे बनवणार आहेत. मला वाटतं ना हे 3 वेळा मला करावं लागलं 6 अंड्याचं करताना, म्हणजे एकंदरीत 21 आप्पे बनून तयार झालेले. तर हे अंड्याचे आप्पे ह्याच्या आधी तुम्ही कधी बनवलेत का मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करा आणि एकदा ही रेसिपी नक्की बनवून ट्राय करा. चला मग उद्या भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.